जोडीवाल्याने म्हणजे त्याची जमीन सुपी खात आणि माझी नाती खात हे काय विषय बघ. गाडी सर्वांना येते पण जे का जास्त गाडी येतात त्याच्यात गरमी जास्त असतात. आय एम कूल बॉय आणि तू हट बॉय, त्याच्यामुळे तुझी हट गाडी फक्त दाखवण्यासाठी वरती बोलायला पण मी सुद्धा बोलू शकतो. हाताळायला विषय इथे जे भाऊ बसलेले त्यांना सुद्धा झाड आहेत, हे माझे कोरस मधले बसले कोणाकोणाक बोलस तुम्हाला कळला त्यांच्या दाढी हत्ती बसती काय त्यांना येतं माका नाही येत. येता पण जरा जराशी येता आणि ती सुद्धा पिकता म्हणून मी करून टाकतो. त्यांना बायको त्यांना कोणी ठेवू नको स्वस्ता तुझ्यापेक्षा मी आहे. माका म्हणता काय 10 वर्ष झाली त्यांचा 2 झील झाले म्हणजे ते माका आणि हो एक खांद्यात 1.5 लाखात आपले 2 फक्त 15,000 सरकारी दवाखाना अजिबात खर्च नाही. जसं की बायकोची अति लाड करायची नाही बरं ना बुवा. कारण पहिला काळ वेगळा होता. त्यावेळी सुद्धा आजीला सुद्धा मुलं झालेली होती 10-12 पण ती नॉर्मल डिलिव्हरी. आता सिझर कोणती लागते का माने होती बाहेर बोलले का त्याच्यामुळे ह्यांना बापा नाही पाणी आणून गावड्याचा त्यांना वाकडे नाही लागते. कपडे धुप नदीत जाणार नाही मग आपलं तिथं धो आणून देणार वॉशिंग मशीन काय त्याच्यात भोपळे काय होते एका वाला झालेलं घुरघुर दुसऱ्या वाला घुरघुर झाले सुकले कपडे. मग आता तुका 1.5 लाख रुपये जो खर्च झाले तो उगाच नाही परिस्थिती ती हा. आणि राहता राहिलो विषय वहिनी हात मारा रात्री 11 वाजता हो तुझं लांब पडतोच ना. नाही हो काय भरणार तरी अरे डेअरिंग लागते डेअरिंग दम पाहिजे दम जिसमें है दम वो समीर का दम समजला. म्हणून 2 आणि तू एकाच थांबलं. 11 वाजता फोन हात मारला का पळतो मी 11 वाजले हात मारल्या तर लगेच झुकू जातो. लांब पडता आपण घरात झोपायचं पुढे कोणी झोपा तुझी सत्य तुझी मस्तरी श्री हरी तुझी नाही बरी पितरी माझी गवळण आहे पण गाणी बघा कशी अप्रतिम आहे. जुनाचा सोना आगवा त्याला फक्त व्हेरिएशन दिलं. मी फक्त काय बोललो जेथे दात पुढे ते का 2 बिस्किटचे पुढे या जोडीवाल्यानं काय सांगल्या बिस्किटच्या हातावर उतरो समजा आपल्या घरात सांगल्या पप्पा इथं मला बिस्किट घेऊन या. आपण त्याला बिस्किट दिलं तर तो कोण असणार ए पप्पा मग तो कोण बिस्किट खाणारा कोण नाही तो आपल्याचा आपल्या निकडे घेऊन झोप्या म्हणजे मी बिस्किट खायला तरी कुठू
म्हटला कुठलो खाता अरे माझे जात पुढे माझा दोष नाही आता का बिस्किटाचा विषय का आपले जोक मारूच लोकांना हसू तर म्हणून मी हसवते बाकी काय विषय नाही. युरिया म्हणता खत की युरिया खत आज त्या खतानच वाट लावलेली अशी स्थिती पुढे जाऊन बघ काय झालं आता. दुसऱ्या वर्षी ना बघलं अग्निज्ञाचं कांटान तुकड्याची गोळून टाकलेले बघून एवढी जमीन हा शेतीची काय वाट लागलेली आहे ती बघ. आता शेती कशामुळे खतांमुळे शेवटी खत कोणतं शेणखत लेंडी खत लेंडी खत माहिता लेंडी खत माहिता काय त्याने जी जमीन आपली सुपीक होते ना तुझ्या युरिया खतांना होय राखा राहिलेले ह्या विषय हो होईच ना जे काही येतात ते काय नाव त्याच्या काका काही काय कट तुझ्यासाठी ज्याचा चांगला त्याचा चांगला त्याचा वाईट नाव ठेवता तुमचा विचार आईला जर म्हणा असं हात फिरवू लागलो तुम्ही ऐका मग व्ह्यू फिरवले तर ह्याला किती पडा असं नको समजा असो हात फिरवता नदी कट ठेवले ना त्याच्या खाली ती भारी आहे कटला आमच्याकडे काय म्हणतो माहिती काय आणि तिशी बोलताना आता माझी म्हशी काय आईवाडी घेऊन सोडलेलं वाघ वाटत बघत दुसऱ्या कधी म्हशी लावत आता मन भरलं तुझं दारी करून तूच म्हणशील तर मला दारी करून तूच म्हणशील तर मला पाकरा आता या गाण्याच्या चालीवर माझा नवीन एक गजर आलाय वर समीर कदम ऑफिशियल या युट्यूब चॅनलला गजर येतो तुम्ही ऐकू शकता ऐकलाच नको देव माझा आला भोगळा सुखाचा हात सोहळा देव माझा आला भोगळा सुखाचा हात सोहळा युट्यूब चॅनलला पाहू शकता माहिती म्हणा किंवा पोएमची म्हणा. आम्ही आता सध्याचा सीडीचा जमाना बंद झालेला आहे पण आता सीडी प्लेअरच नाही पाहणार बरंच नाही पण त्याच्यामुळे पहिले सीडी होते आता सीडी नाही आता हॉस्पिटल द्यायचे पर्याय नाही
मग डॉक्टर सांगतो काहीतरी येऊन लोकांना सांगायचं नाही. म्हणता पैसा करून कुठे ठेवणार, पेटीत ठेवणार. विघ्नेश कोळेकर यांच्याकडे फरमाईश आहे. 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्यांची फरमाईश फार वेगळी आहे. नक्की प्रयत्न करतो. पण तत्पूर्वी बरंच आहे का बोलले की तुझं लगीन झाला काय, मग लगीन झाल्याशिवाय पोरगी कोणा भेट नाही बरोबर. आता नंतर सांग तुझा अभ्यास बाबतीत आहे काय सांगतो. आज ज्यांची लग्न झाले तेंका झाले ते आपल्या कर्मात म्हणतात. काही काही लग्न झाली ते अशी काय घेत अक्षता घेतच मी कुवळतच मी तुझं भात हातात बनवतो. एवढी काही हातात टाकला आय सांगतोय त्याच्या सोना झाली कुवळ भात खा. सुरुवात करते गजराच्या माध्यमातून मनोरंजन तुमचं करण्याचा प्रयत्न करते. तत्पूर्वी गुलाबी साया त्यावेळी माहेरची साडी गाणं आलं बरोबर की नाही. आपल्या हिरोईन काय त्यांचं नाव काय माहिती का त्यावेळी फुल साडीमध्ये ती हिरोईन आणि आता हा ड्रेस. तर हे लिहन आज बदललो लक्षात ठेव. तसा आपल्या बदलाचा पण जोडी गुरुची नाही कळला. काहीतरी येरे थोडा झाले थोडा बोलायचा लक्षात दिला काय. माका सांगता बायकाला भजन की तुझ्या काय येतं बायकाला वाईट पाणी लावायला काय चालू आपली भद्रावण शिशुद्याचा भेद तुला व्हायचा. शिशुद्या तुका घेऊन तरी चावला
आता दुसऱ्या दिवशी पर्यंत चुरचुर करा त्यासाठी मुंबईत जाऊन तुम्ही नाही होत तो लावले तो भुशी तो म्हशी बांगड्याची माळ जीवानी उभी आहे उभी आहे नदीच्या काठाला त्या चालीवरती आम्ही भोजनेबुवा गजल बांधण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज तर त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह आहे. हरिनाम सप्ताह निमित्ताने त्याने करपट्टीवरी उभा विठेवरी असा विठ्ठल पांडुरंग बरोबर की नाही रंगाचा रंग तो पांडुरंग त्याने जोपर्यंत तो विठेवरती उभा आहे तोपर्यंत आपल्या या कलियुगामध्ये कधी कोणाला काही धोका होणार नाही. तोपर्यंत आपल्या भजनाला भजन आपल्याला कधी संपणार नाही बुवा. त्यामुळे भजन नामस्मरण आज या जगामध्ये पर्याय एकच आहे की भजन नामस्मरण कीर्तन हे आपल्याला करणं गरजेचं आहे. बाकी त्यात मोठ्याचा काही विषय नाही. तुळशीची माळ